छत्रपती संभाजीनगर स्किल टेस्ट आणि त्यामध्ये झालेला सावळा गोंधळ. पोरगं पहिल्या शिफ्टला आलं, पेपर झाला नाही, काही ठिकाणचे पेपर कॅन्सल केले आणि मग सांगितलं आता तुमचा पेपर कॅन्सल, ताण घेऊ नका, नंतर घेऊ. तुम्ही हा पेपर कॅन्सल करणं किंवा स्किल टेस्ट कॅन्सल करणं म्हणजे तुम्ही हरामखोरांनो आमच्या लेकरावर उपकार करत नाहीत. ज्या भिकारचोट, ज्या ठिकाणी एखादं कॉलेज आहे, शाळा आहे, ज्या ठिकाणचं सेंटर आहे, त्या हरामखोराची अवकात ती परीक्षा घेण्याची नाही, तर मग तुम्ही गांजा पिऊन त्यांना सेंटर देता का? है ना? का मुद्दाम जाणून बुजून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत तुम्हाला खेळायचे, मुद्दाम पोरं मारायचेत का? पोरांनी आत्महत्या कराव्या आणि मग पुन्हा तुमच्याच जे काही खुर्चीला तुम्ही चिटकून बसलेत तुम्ही वसावा असा तुमचा विचार आहे का? या अगोदर 10-12 दिवसापूर्वी त्याच संभाजीनगरमध्ये एक परीक्षा म्हणा, विमानात जॉब आहे, 1 लाख रुपये द्या आणि काहीच नाही, पेपर नाही झाला, काय नाही, पोरांनी धिंगाणा केला. पोरं तुम्ही सुधरा जरासं. कोण तुम्हाला प्रलोभन देतंय, कोण तुमचा कार्यक्रम ठोकतंय हे तुम्हाला कळत का नाही बाबा? पण प्रशासनाला विनंती आहे, इथं सरकार दोषी नाही, उठसुट्टीचा डायलॉग नका आणू. सरकारनं ज्या हरामखोराकडे दिलं तर सरकारचं काम आहे त्या भिकारचोटाची चाचणी घ्या, तिची अवकात परीक्षा घेण्याची आहे का? इथं बीएडची परीक्षा कोणत्या कम्प्युटरवाल्याकडे दिली, त्याची लायकी नाही, त्याचे कम्प्युटर बंद पडलेले, त्याला असा स्टेप चिटकेलेला, स्टेप काढला की त्याचे बटणं खडाखडा हातात आलेत, त्याचा माऊस 3दा-4दा ठोकला तर तेव्हा कुठतरी दिसू लागला, स्क्रीन झुळझुळ आली, अर्धी स्क्रीन दिसाली, अर्धी स्क्रीन गायब व्हायली. मग तुम्हाला पोरग 1000 रुपये, तुम्हाला पोरग 900 रुपये भरते, तर मग ते कशाला भरते रे बारा उपरसुंब्यानो? तुमचं काम नाही का त्या गोरगरीब लेकरांच्या आयुष्याशी खेळू नये? आताही पेपर कॅन्सल केला म्हणजे उपकार केला का? पोरग परभणीहून छत्रपती संभाजीनगरला गेलं त्याचं काय? नांदेडहून पोरग संभाजीनगरला गेलं त्याचं काय? किनवट इथून पुन्हा किती किलोमीटर तिथून ते नांदेडला गेलं त्याचं काय? तिथून ते याला आलं संभाजीनगरला त्याचं काय? त्या पोराच्या मानसिकतेचं काय? त्याच्या मायबापाच्या गरिबीचं काय? त्यानं 1000 रुपये घातले त्याचं काय? दिवसभर मानसिक ताणाला त्याचं काय? दिवसभर जेवला नाही त्याचं काय? मग या गोरगरिबानं या देशात गरीब म्हणून जन्माला येणं पाप आहे का? हा फार मोठा प्रश्न आहे. जरा असं थोडं सुधरा. काळ लय वाईट आहे बरं तुमचा. प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या बकासुरांनो, आहे ना, केवळ स्टेजवर येऊन गरिबाचे भाषणं करून गरिबाचे कार्यक्रम ठोकू नका. तुमची अवकात पेपर घेण्याची नसेल तर सेंटर पहिल्यांदा सील करा. त्या सेंटरवर गोरगरिबांच्या लेकरांची माती करू नका. पुन्हा आम्हाला मैदान उतरायला भाग पाडू नका. आवर्जून सांगायलो, तुम्ही परीक्षा कॅन्सल केली, डबल घेणार आहेत, पण डबल पोराला ट्रेनला तिकीट लागणार आहे, डबल पोराला त्या ट्रॅव्हल्सनं तिकीट लागणार आहे, एसटीनं तिकीट लागणार आहे, कळलं का? तिथं त्याला जेवायसाठी पैसे लागणार आहेत, तिथं वेळ आला थांबायसाठी पैसे लागणार आहेत, 2 मिनिटं उशीर झाला त्याच्यानंतर हरामखोरानं तुम्हीच त्या पोराला येऊ देणार नाहीत. म्हणून त्या पोराच्या आयुष्याशी तुम्ही खेळणार नाही. यासाठी काहीतरी करा, विनंती आहे. नाही तर पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरून पुन्हा तुमची है ना घरच्याची आठवण काढायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. पोरांच्या आयुष्याशी खेळाल तर आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मायबाप, तुम्हाला ते म्हणावं तेवढं तुमची लायकी नाही, पण पोराचं आयुष्य जपा, पोरगं जपा, कळलं का? कारण यूथ इज द पिलर ऑफ नेशन. त्या युवकांना देशाचा आधारस्तंभ म्हणतात. तो जगला पाहिजे, तो वाढला पाहिजे, तो घडला पाहिजे आणि तो राष्ट्रसंपन्नतेच्या विकासामध्ये कामाला आला पाहिजे. ते तुम्ही करसाल अशी एक अपेक्षा आहे. पेपर फुटी असो, स्किल टेस्ट असो, होत नसेल फटकन हातावरी करा. म्हणजे इथून पुढे आम्ही बी क्लास बंद करायला रिकामे. म्हणजे स्पर्धा परीक्षा नावाची कन्सेप्ट या महाराष्ट्रातून आपण डायरेक्ट बंद करून टाकूया. तुमच्या मनाला वाटलं त्या लोकांना काय करा, गलुरी नाशी काय करा, दगड हाणन ज्याला लागला त्याला पोलीस करा, ज्याला तलाठी करा, ग्रामसेवक करा, लिपिक करा, म्हणजे चालू द्या. एवढंच करायचं फक्त बाकी. सुधरा, काळ वाईट आहे. धन्यवाद.